मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या ते गेल्या 2 महिन्यामध्ये पार पडल्या. यामध्ये ज्या सत्ता स्थापना होत्या त्या देखील आपण अगदी चुरशीच्या या संबंध जिल्ह्यामध्ये झाल्याचं चित्र आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि सांगोला तालुक्यामध्ये लोकसंवाद मराठीचा जो काही राजकीय कट्टा आहे तो सातत्याने राजकीय घडामोडी दाखवण्याचं काम या निमित्तानं करत असतो. आणि याच अनुषंगाने आज देखील आपण अशाच पद्धतीची राजकीय चर्चा करण्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे. आणि याचं प्रामुख्यानं कारण जर आपण विचारात घेतलं तर एकंदरीत जिल्ह्याची राजकीय परिस्थिती आणि सांगोल्यातील सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे यामुळे सांगोला तालुक्यातील विविध खरतर चर्चेना उधाण आले. आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण राजकीय ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण खरतर या ठिकाणी चर्चा करणार आहे. कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकी बघत असताना सांगोला तालुक्याचं जे काही राजकीय वातावरण होतं त्यामध्ये शहाजी बापूंना यावेळेला चांगल्या पद्धतीने यश मिळालं. याचबरोबर शहाजी बापू यांचा उपसभापती आणि भारतीय जनता पार्टीचा सभापती देखील अगदी पंचायत समितीवरती त्या ठिकाणी यावेळेला विराजमान झाले. आणि शेतकरी कामगार पक्षाला कुठेतरी यावेळेला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र यामध्ये प्रामुख्यानं सांगोला तालुक्यामध्ये जी 2024ची जी विधानसभेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये स्वर्गीय गणपत आबांच्या नंतर त्यांचा वारसा चालवणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे आहेत त्यांनी अगदी सांगोला तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेल्या लोकांशी जनसंपर्क इतका तगडा वाढवला की अगदी कमी वेळामध्ये ते निवडून देखील आले. आणि चर्चेत असणारा जो नेता आहे तो संबंध महाराष्ट्राला देखील माहिती आहे, तो म्हणजे काय झाडी आणि काय डोंगर फेम जे आहे ते म्हणजे शहाजी बापू. तर शहाजी बापूंना कुठेतरी पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. याचं कारण असं की माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील आणि शहाजी बापू पाटील यांचे काही मतभेद एकंदरीत या निवडणुकीच्या अगोदर वाढले. आणि या निवडणुकीतील जे काही मतभेद होते ते वाढल्याच्या नंतर या दोघांमुळे कुठेतरी दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. आणि दीपक आबा सुद्धा स्वतंत्र त्या ठिकाणी निवडणुकीत उभा राहिले आणि शहाजी बापू देखील उभा राहिले आणि बाबासाहेब देशमुख देखील त्या ठिकाणी उभा राहिले. या तिघाची निवडणूक किंवा यांची जी लढत झाली या लढतीमध्ये बाबासाहेब देशमुख जे आहे ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने मतं मिळवून त्या ठिकाणी विजय त्यांनी मिळवला. आणि दीपक आबांच्या आणि शहाजी बापूंच्या मताची विभागणी मोठ्या प्रमाणात झाल्या कारणानं शहाजी बापूंचा त्या ठिकाणी अगदी पराभव बापूंना सामोरं जावं लागलं पराभवाला. परंतु सध्या या गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये सांगोला तालुक्यामध्ये चर्चेना जे उधाण मी हा शब्द वापरला त्याचं कारण असं की शहाजी बापूंना विधान परिषदेवरती घेण्याची जी चर्चा आहे ती सांगोला तालुक्यामध्ये अगदी जोर धरताना आपल्याला बघायला मिळते. आणि याच अनुषंगाने आपण खरं तर या ठिकाणी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची जी काय निवडणूक लागली आहे याच्यामध्ये ज्या 10 जागा आहेत तर या 10 पैकी जो वरिष्ठ लेवलचा जो काही निर्णय झालेला आहे त्याचा जो काही डिसिजन झालेला आहे यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी जी आहे त्याच्याकडे 6 आणि अजितदादा 2 आणि शिंदेगड 2 अशा पद्धतीची जागेची विभागणी त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर शिंदे सेनेकडे 2 जागा आल्याच्या नंतर सांगोल्याला देखील परत एकदा आमदार या ठिकाणी विधान परिषदेवर शहाजी बापूंची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शहाजी बापूंची जर या ठिकाणी वर्णी लागली तर सांगोला तालुक्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत ते अगदी तात्काळ पद्धतीने सोडवता येतील. अगदीच एक साधारणपणे 4-5 दिवसापूर्वी सांगोल्यामध्ये एक नगरपालिकेच्या माध्यमातून देखील एक मोठा उद्घाटनचं भूमिपूजन आपण म्हणतो तर अशा पद्धतीचं विविध विकास कामाचं भूमिपूजन त्या ठिकाणी करण्यात आलं. हे भूमिपूजन करत असताना मिळालेल्या माहितीनुसार असं की या नगरपालिकेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट शहाजी बापूंनी घेतल्याच्या नंतर साधारणपणे सुमारे 250 कोटीच्या आसपासचा निधी जो आहे या सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी आणलेला आहे. यामुळे अशा पद्धतीचा नेता सांगोल्यामध्ये जर परत आमदार या पदावरती जर विराजमान झाला, जर त्यांची वर्णी लागली तर निश्चितपणानं सांगोला तालुक्याचं नंदनवन होईल. अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची खरं तर चर्चा या सांगोला तालुक्यामध्ये आहे. यामुळं सध्या जर बघितलं आपण तर शहाजी बापूंनी अगदी विकासाच्या बाबतीत सांगोला तालुक्यामध्ये कोणतीच कसर आपल्याला सोडल्याचं चित्र पाठीमागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये. यामुळे शहाजी बापूंना या वेळेला विधान परिषदेवर एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी संधी देऊन त्या ठिकाणी शहाजी बापूंचं पुनर्वसन करतायत का हे देखील आपल्याला पाहणं अगदी औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण एकंदरीत आपण सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला, कारण आपण इतरत्र चर्चा करण्याऐवजी एकंदरीत सांगोला तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी आणि सांगोला तालुक्याची राजकीय परिस्थिती काय असणार आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. याचं कारण असं की सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर शिंदे सेना जी आहे ती अगदी शहाजी बापूमुळं शिंदे सेना जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे. आणि ही वाढत असताना कशा पद्धतीने वाढली, शहाजी बापूंनी या जिल्ह्यासाठी काय केलं, शहाजी बापूंच्या जिल्ह्यासाठी योगदान काय हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे.
कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस जो महाराष्ट्राने सगळ्या बघितलं की शिंदे सेना जी आहे ती त्या ठिकाणी फुटल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीसोबत परत जाऊन त्या ठिकाणी अगदी त्यांनी जी सत्ता स्थापन केली आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर कोण प्रामुख्याने पुढे असेल तर ते नाव म्हणजे चर्चेत असणारं शहाजीबापू पाटील आणि शंभूराज देसाई ही जी दोन नावं आहेत. ही दोन नावं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत की ह्या दोघांनी अगदी पहिली सुरत गाठली आणि सुरतेनंतर गुवाहाटीला गेले आणि तिथूनच खरा जो पराक्रम आहे तर जगभरामध्ये गाजवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शहाजीबापूंनी केलं. आणि शहाजीबापूंनी अगदी ह्या काय झाडे आणि काय डोंगर या डायलॉगमुळे संपूर्ण जगावरती अगदी बापूंनी एक वेगळी मानदेशी ठसक्यामध्ये जे असणारा जो आवाज आहे, जी एक वेगळी छाप आहे ती शहाजी बापूंनी त्या ठिकाणी निर्माण केली. त्यामुळे शहाजी बापूंना आजही महाराष्ट्रात कुठे जरी गेले तर अगदी तळागाळातील बारक्या लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत ओळखणारा वर्ग आहे. म्हणजे बापूंची एक ओळख महाराष्ट्रामध्ये एक वेगळी निर्माण करण्याचं काम जे आहे ते स्वतः बापूंनी केलेलं आहे. त्यामुळे बापूंचा अगदी अनपेक्षित पद्धतीचा जो काही पराभव 2024 मध्ये झाला, हा पराभवाची जी उणीव जी आहे तर शिंदे सेनेकडून यावेळेला निघणार का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. या संदर्भात जर बघितलं तर पाठिंबाच्या 2-3 दिवसामध्ये सांगोला तालुक्यामधील अगदी जोरदार पद्धतीने खलबत्ते देखील सुरू आहेत आणि शिंदे सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील एक शिष्टमंडळ अगदी ठाण्यामध्ये जाऊन शिंदे साहेबांची देखील त्या ठिकाणी जाऊन गाठीभेटी झाल्या. यामध्ये अगदी कशा पद्धतीने शहाजी बापूंची वर्णी लावता येईल अशा पद्धतीच्या सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत. आणि या चर्चा होत असताना अगदी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी काय महामंडळ देखील आहेत, या महामंडळामध्ये आणि जी विधान परिषदेच्या बापूकडे 2 सीटा आलेल्या आहेत तर नावं अनेक आहेत, परंतु वर्णी कुणाचे लागणं हे प्रामुख्याने आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण नावं जर बघितली तर त्याच्यामध्ये माझ्याकडे नावाची जी यादी आहे ती देखील मी यादी या ठिकाणी अगदी मिळवलेली आहे. आणि ह्या यादीमध्ये शिंदे सेनेकडून जी नावं प्रामुख्याने पुढे चर्चेत जी येत आहेत ही चर्चेत नावं येत असताना नीलम गोरे आहेत, रवींद्र फाटक आहेत, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, सायना एनसी, दीपक सावंत आणि बच्चू कडू हे देखील नाव अगदी पुढे आहे. आता बच्चू कडू हे नाव घेत असताना बच्चू कडूंचा पक्षप्रवेश हा शिंदे सेनेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रहार जी संघटना आहे ती शिंदे सेनेमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बच्चू कडू जर आले तर त्या ठिकाणी शहाजी बापूंचा पत्ता त्या ठिकाणी विधान परिषदेच्या आमदारकीपासून कट होऊ शकतो. परंतु बच्चू कडू जर त्या ठिकाणी पक्षप्रवेश नाही झाला तर त्या ठिकाणी शहाजी बापूंची वर्णी ही 100% शिंदे सेनेकडून लागण्याची दाट शक्यता आहे. कारण शिंदे सेनेचा जर आपण विचार केला तर सगळ्यात जर जास्त वय असणारे जर कुठले नेते असतील तर ते म्हणजे शहाजी बापू आहेत, जे वयस्कर आहेत आणि त्यामुळं त्यांचं राजकारणामध्ये पुनर्वसन शिंदे साहेब करतीलच. याचबरोबर शिंदे सेनेकडून बघितलं तर आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाठिंबाच्या अवघ्या काही दिवसापूर्वीच ज्या ज्योतिताई वाघमारे जे आहेत तर त्यांना देखील अगदी खासदार म्हणून त्यांनी अगदी दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम देखील शिंदे सेनेकडून झालेलं आहे. कारण एक चळवळीतील ज्या नेत्या आहेत आणि महिलांची जी काही भूमिका आहे, महिलांचे प्रश्न जे आहेत, कारण चळवळीतून अगदी आलेली एक महिला, त्यामुळे ती एक चांगले प्रश्न सभागृहामध्ये मांडू शकते. शिंदे सेनेने अगदी त्यांचा उपयोग करून त्यांनी अगदी खासदार पदावरती विराजमान करून त्यांना दिल्लीला पाठवण्याचं काम देखील शिंदे सेनेकडून झालेलं आहे. ही देखील एक प्रकारची ऊर्जा या जिल्ह्याला देण्याचं काम शिंदे सेनेने केलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं सांगोल्यामध्ये जर आपण विचार केला तर स्टँडिंग आमदार 2019 जर बघितला तर शहाजी बापू होते. त्यामुळे या वेळेला जर बापूंना पुन्हा एकदा संधी मिळाली तर सांगोला तालुक्यातले जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये डाळिंबीचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा पाठिंबाच्या 2-4 वर्षामध्ये सांगोला तालुक्यातील ज्या काही म्हैसाळ योजना आहेत, टेंबू योजना आहेत तर त्या सातत्याने शहाजी बापू ज्यावेळेस आमदार होते तर त्यावेळेस अगदी अधिकाऱ्यांना फोन जरी झाले तर अगदी पाणी चालू होत होतं. परंतु सातत्यानं या 2 ते 3 वर्षामध्ये अगदी पाण्याची जी काही गैरसोय आहे तर शेतकऱ्यांची मोठ्या पद्धतीनं या सांगोला तालुक्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. याचं जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला घेरडी असेल, पारे, डिकसळ, नाराळे, हाबिशवाडे या भागामध्ये म्हैसाळ योजनेचा कालवा आहे तर त्या कालव्याला पाणी अगदी सातत्यानं न अगदी चुकता कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन न जाता त्या ठिकाणी अगदी बापू आमदार असताना पाणी येत होतं. परंतु सध्या कुठेतरी या पाण्याचा सुद्धा गॅप पडल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे अशा पद्धतीने जर बापूची वर्णी लागली तर हे देखील प्रश्न सुटतील. याचबरोबर सांगोला तालुक्याची जी काही मान नदी आहे ती अनेक गावांना जोडली जाते. या गावाची खरं तर संजीवनी मानली जाते आणि त्यामुळे कोरडा नदी असेल, मान नदी असेल, अफ्रूपा नदी असेल, या नद्यांना जर पाणी या खरं तर वेगवेगळ्या सिंचन योजनेचं मिळालं तर या देखील शेतकऱ्यांना फायदा मोठा होऊ शकतो. त्यासाठी एक सत्तेत असणारा आमदार जर कोण असू शकतो तो म्हणजे शहाजी बापू पाटील. यामुळे सांगोल्यामध्ये जर शहाजी बापू आमदार झाले तर हे प्रश्न मी सांगितले
ते तर अगदी मार्गी लागणारच आहेत. याचबरोबर सांगोल्यातील रस्त्यांची देखील दुरावस्था मोठ्या पद्धतीची झालेली आहे. हे देखील प्रश्न मोठ्या पद्धतीत सुटू शकतील. या संदर्भात मी अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी फोनच्या माध्यमातून देखील चर्चा केली. फोनच्या माध्यमातून चर्चा करत असताना त्यांनी विविध प्रश्न देखील मांडले आणि सांगोल सांगोल्यामध्ये शहाजी बापूंना पंचायत समितीला देखील चांगल्या पद्धतीने यावेळेला यश मिळालं. झेडपीमध्ये सुद्धा बापूंना जागा मिळाल्या. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये शहाजी बापूमुळे जी शिवसेना आहे ती ताकद देण्याचं काम एक मोठं शहाजी बापूमुळे मिळालेलं आहे. शिंदे सेनेचं जे वलय आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळतंय. याचं जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ज्या नगरपालिका आहेत तर प्रामुख्याने शहाजी बापूंकडे 4 नगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळवण्याचं काम शहाजी बापूंनी किंवा शिंदे सेनेने अगदी जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. याचबरोबर आता जर बघितलं अगदी ताजं उदाहरण अगदी आहे की पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल तर त्या ठिकाणी भगीरथ भालके जे आहेत तर त्यांनी देखील त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या ज्या काही सौभाग्यवती ज्या आहेत तर त्या देखील अगदी नगराध्यक्षपदी म्हणून पंढरपूरच्या त्या ठिकाणी नगराध्यक्षपदी अगदी त्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं पंढरपूरची जी नगरपालिका आहे ती सुद्धा सध्या शिंदे सेनेकडे गेलेली आहे. आणि याच बरोबर जे सिद्धेश्वर आवताडे आहेत मंगळवेढचे ते देखील अगदी त्यांनी अगदी पहिलाच पक्षप्रवेश शिंदे सेनेमध्ये केला. त्यामुळे या देखील अगदी 4 आणि ह्या 2 अगदी यामध्ये वाढ झाल्यामुळं त्या ठिकाणी 6 नगरपालिका जे आहे ते सध्या शिंदे सेनेकडे आले आहेत. त्यामुळं शहाजी बापूंची जिल्ह्यातली एक चांगलं सक्षम नेतृत्व या भागातलं एक रांगडं नेतृत्व जर या जिल्ह्याला मिळालं तर या सांगोल्यामध्ये देखील शिंदे सेनेचं वलय मोठं होऊ शकतं. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अँबॅसेडर नेता म्हणून जर कोणाकडे बघितलं असतं तर ते म्हणजे शहाजी बापू पाटील आहेत. यामुळं शहाजी बापूंना या विधान परिषदेवरती शिंदे सेना घेण्याकरता मोहोळ तालुका असेल, पंढरपूर असेल, जिल्ह्यातली जी काही प्रामुख्याने जे वेगवेगळे तालुके आहेत आणि सांगोल्यामध्ये तर अगदी शहाजी बापूंचे कार्यकर्ते पेटून उठलेत की विधान परिषदेवर शहाजी बापूंना घेतलंच पाहिजे. कारण शहाजी बापूंचा या सगळ्या शिंदे सेना जी आहे ही जी तयार होत असताना किंवा ही जी काही उठाव होत असताना याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर रोल कोणाचा असेल तर शहाजी बापूंचा आहे. यामुळे शहाजी बापूंची वर्णी लागली पाहिजे, शहाजी बापूंचं पुनर्वसन झालं पाहिजे. कारण बापू एका मोठ्या आजारातून वाचल्याच्या नंतर बापूचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे. अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची भूमिका या सांगोल्यामध्ये अगदी चर्चेला उधाण आपल्याला धरताना बघायला मिळते. यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या काही 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला अनेक अशाच पद्धतीच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत तर त्या देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत की शहाजी बापूची वर्णी कशा पद्धतीनं लागणार आहे. आणि शहाजी बापूंची वर्णी नाही लागलं तर अगदी कार्यकर्ते देखील अगदी पेटून उठलेत. मी सांगितलं की पहिल्यांदाच कार्यकर्ते जे पेटून उठलेत की शहाजी बापूंची जी काही राजकीय समीकरणे या जिल्ह्यातील असतील, राज्यातील असतील, मी जी काही अगदी स्पष्टपणे जेवढी माहीत आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. यामुळे शहाजी बापूंची जर वर्णी लागली तर या सांगोला तालुक्याचं नंदनवन होण्यास कुठल्याही पद्धतीची अडचण आहे अशा देखील कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. यामुळे आपण अशाच पद्धतीच्या ज्या काही 2-3 दिवसामध्ये प्रामुख्याने ज्या काही घडामोडी होणार आहेत आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की जिल्हा परिषदेमध्ये देखील अगदी भाजप आणि शहाजी बापूंची युती असताना सांगोल्याला जे कोणत्याही पद्धतीचं पद मिळालेलं नव्हतं म्हणजे सभापती पदापासून युतीचा धर्म भाजपनं न पाळता किंवा भारतीय जनता पार्टीनं डावलण्यात आला आणि शिंदे सेना जी आहे ती अगदी वाऱ्यावरती सोडली. परंतु त्या ठिकाणी ही अगदी वेगवेगळी महत्वाची खाती सध्या शिंदे सेनेकडे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे ह्या संदर्भातल्या देखील आढावा जे आहे आपण ज्या काही महत्वाची घडामोडी करत असताना किंवा घडामोडी होत असताना यामध्ये प्रामुख्यानं कोणती कोणती पदं असतील, कोणती कोणती मंडळ आहेत झेडपीतली ती देखील शहाजी बापू गटाला त्या ठिकाणी असतील किंवा शिंदे सेनेला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात देखील आपण अगदी 2 ते 3 दिवसानंतर याचा देखील आढावा चांगल्या पद्धतीने आपण जिल्ह्यातील घेणारच आहोत. परंतु शहाजी बापूंच्या एकंदरीत कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की विधान परिषदेवर त्या ठिकाणी बापू गेलं पाहिजे आणि या संदर्भात आपण अगदी मोठ्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या देखील येणार 1-2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी बाईट्स आपण घेणार आहोत. कार्यकर्त्यांच्या भावना देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ज्या चर्चा होत्या जे एकंदरीत मला येत होते ते फोन जे कार्यकर्ते होते ते बोलून सांगत होते की अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत सांगोला तालुक्यामध्ये घडतायत, प्रश्न आहेत, समस्या आहेत. त्यामुळे खमका त्या ठिकाणी नेता विधान परिषदेमध्ये गेला तर या सांगोला तालुक्यातील प्रश्न सुटतील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणाने या सर्व घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे. कारण विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या अगदी 12 मे रोजी या महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहेत. यामुळे बापूंची वर्णी कशा पद्धतीने लागते यावरती आपण अगदी लक्ष ठेवून आहोत. अशाच पद्धतीचे जे रिपोर्ट आहेत तर ते अगदी 2 ते 3 दिवसांना आपण सातत्यानं या सांगोला तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांसमोर मांडण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत. धन्यवाद.